नमस्कार मंडळी. बळी राजा शब्द वजनदार आहे. कुठल्या तरी साम्राज्याचा सम्राट असावा एवढा वजनदार. प्रत्यक्षात हा राजा बळी देण्यासाठीचा राजा आहे. मग याला राजा तरी का म्हणायचे? मी माझ्या प्रजेच्या पालनपोषणासाठी हौतात्म्य पत्करतो आहे असा त्याचा समज व्हावा म्हणून. या गैरसमजात गुंतवून ठेवून आपली मुरदाड शासन यंत्रणा आणि समाज व्यवस्था वर्षानुवर्षे लाखो शेतकऱ्यांचे बळी सातत्याने घेत आहे. या चक्रव्यूहाला भेदायचे असेल तर मार्ग शेतकऱ्यांनाच शोधावे लागतील. त्यातील एक मार्ग आहे पारंपरिक पिके सोडून पर्यायी पिकांचा शोध. या शोधात आम्हाला सापडले कल्पतृण बांबू. गवत वर्गात मोडणारा बांबू शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी कसा वरदान ठरू शकतो याची झलक आता आपण पाहू. तर आज आपण परिचय करून घेऊया बांबूचा. शास्त्रीयदृष्ट्या बांबू हे एक महाभव्य मोठं असं गवत आहे. तर आपण गवताला आणि बांबूला आपण थोडंसं समजण्याचा प्रयत्न करू. आपल्या परिचयाचं गवत आणि जे आपल्याला रोज दैनंदिन सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या परिचयाचं आहे ते म्हणजे गहू आणि तांदूळ. गहू हे देखील गवताचंच बी आहे आणि तांदूळ देखील एक गवताचंच बी आहे. तुम्हाला कल्पना असेल की गहू जेव्हा आपण शेतात लावतो त्या ओंब्या आल्या आणि कितीही पाणी देत बसलं तरी गहू काही परत हिरवा होत नाही जोपर्यंत बी पडून परत त्याला कोंब येत नाही. त्यामुळे एकदा गवताला फूल आलं आणि बी आल्यानंतर पूर्णपणे सगळंच्या सगळं तो जो थोंब असतो तो पूर्णपणे नष्ट होतो, मरतो. त्याच्या आयुष्याच्या लाईफ सायकलच्या शेवटी त्याला फुलं येतात. तसंच बांबूचं आहे. बांबू देखील त्याला फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर बांबू हा पूर्णपणे नष्ट होऊन जातो, मरतो. त्याच्या आयुष्याच्या शेवटाला तो आलेला असतो. तेव्हा विविध प्रकारच्या बांबूंना वेगवेगळं आयुष्य आहे. पण काही बांबू असे आहेत की ज्यांना 120 वर्षानंतर फुलं येतात. आणि आपल्याकडे जो सामान्यपणे बांबू सापडतो ज्याला आपण मानवेल किंवा शास्त्रीय नाव ज्याचं डेंड्रोकॅलामस स्ट्रिक्टस आहे त्याचं आयुष्य साधारण 45 ते 47 वर्ष आहे. 47 वर्षानंतर त्याला फुलं येतात, असंख्य बिया येतात, कोटींनी बिया येतात आणि त्या बिया येण्याच्या प्रक्रियेत जी ऊर्जा सगळी बियांमध्ये परावर्तित होते त्या प्रक्रियेमध्ये तो बांबू नष्ट पावतो, मरून जातो. एक वैशिष्ट्य अजून काय आहे, एक झाडाची कल्पना करा तुम्ही. एक आंब्याचं झाड डोळ्यासमोर आणा. आंब्याच्या झाडाला बुंधा असतो, खाली मुळं असतात, वर फांद्या मोठ्या, मग छोट्या फांद्या, मग पानं आणि फुलं, फळं. अशा प्रकारे आपल्याला एक सामान्यपणे कुठलेही वृक्ष किंवा झाड हे आपल्या परिचयाचं आहे. पण बांबूला हा जो बुंधा ज्याला आपण म्हणतो हा बांबूचा बुंधा पूर्णपणे जमिनीच्या खाली असतो, जमिनीच्या आत दडलेला असतो. आणि हे जे बाहेर दिसतंय ना हे सगळ्या फांद्या आहेत, या बांबूच्या फांद्या आहेत. बांबूचा जो बुंधा आहे तो बुंधा पूर्णपणे जमिनीच्या खाली असतो आणि एका वेगळ्या स्वरूपात तो तिकडे वाढत असतो. आपण ज्याला बांबूचं बेट किंवा बांबूची रांजी म्हणतो त्या रांजीमध्ये पूर्णपणे हे बुंधा जमिनीच्या खाली असतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये रायझोम म्हणतो. आणि हा रायझोमचा विकास हा खाली होत असतो आणि दरवर्षी 12 ते 15 असे नवीन बांबू हे जमिनीच्या बाहेर येतात. आणि हे बांबू म्हणजे काय, हे बांबू म्हणजे याच्या फांद्या आहेत. बांबूचे महत्त्वाचे जे गोष्टी आहेत त्या याच्या बुंध्याच्या स्वरूपामध्ये रायझोमच्या स्वरूपात हे जमिनीखाली सुरक्षित असतात. जरी बांबू वरचा वाळून गेला तरी पुढच्या वर्षी जेव्हा केव्हा पाऊस पडेल परत खालून नवीन त्याला बांबू येतील, पण बांबू मरणार नाही. जगात बांबूचे 300-350 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.
त्यापैकी भारतामध्ये 150-200 प्रजातीचे बांबू सापडतात. जगात सगळ्यात जास्त बांबूच्या प्रजाती सापडणारा देश हा चीन आहे आणि चीनच्या खालोखाल मग भारतामध्ये सगळ्यात जास्त बांबूच्या वेगवेगळ्या प्रजाती सापडतात. एरिया अंडर बांबू म्हणजे बांबू खाली लागवडीत असलेलं क्षेत्र जरी भारताचं चीनपेक्षा जास्त असलं तरीही चीनमध्ये त्याची उत्पादकता चांगली असून चीनमधला बांबू हा भारतापेक्षा जास्त प्रमाणात आणि जास्त चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला गेलेला आपल्याला सगळीकडे दिसतो. भारतात सापडणाऱ्या बांबूला सिम्पोडियल असं म्हणतात, म्हणजेच ज्याचं बेट रांजी होते त्याला सिम्पोडियल म्हणतात. चीनमधला बांबू त्या बांबूला मोनोपोडियल म्हणतात. मोनोपोडियलचा अर्थ एका ठिकाणी एकच बांबू वाढतो, बांबूचं बेट तयार होत नाही. मोनोपोडियल बांबू त्या मानाने सॉफ्ट असतात आणि सिम्पोडियल बांबू त्या मानाने हार्ड असतात. बांबूचे बरेचसे कारागीर किंवा काम करत असताना बांबूचा चायनामधल्या बांबूला काम करणं सोपं जातं, त्या मानाने भारतातला बांबू हा ठिसूळ नाही आहे, अगदी टणक बांबू असल्यामुळे आपल्या इकडच्या बांबूंवर काम करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठीच्या मशिनरी देखील थोड्या वेगळ्या पद्धतीच्या लागतात. बांबूचा घर बांधणीत आणि स्ट्रक्चर्स आणि कन्स्ट्रक्शनमध्ये कशा प्रकारे आणि कुठे कुठे उपयोग होऊ शकतो याचे नवीन नवीन डिझाईन डेव्हलप करायचं आणि त्याचं इम्प्लिमेंट करायचं, अशा दोन्ही प्रकारचे कामं आम्ही करतो. बांबू हे एक इंजिनिअरिंग मटेरियल म्हणून बऱ्यापैकी एस्टॅब्लिश्ड त्याच्या प्रॉपर्टीज आहेत की त्याची टेन्साईल स्ट्रेंथ म्हणा किंवा त्याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणा ही आपण जी बाकीचे कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरतो त्याच्या तुलनेमध्ये थोडे कमी जास्त आहेत पण तुलनात्मक आहेत. याचा अर्थ असा की आपल्याकडे एक असं मटेरियल आहे ज्याचं इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज या कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून चांगल्या आहेत. आमचा अप्रोच प्री फॅब्रिकेटेड म्हणजे बांधकामात लागणारे आपले जे मुख्य कंपोनंट्स असतात, जसं त्याचे कॉलम्स आहेत, बीम्स आहेत, ट्रसेस आहेत, वॉलिंग पॅनल्स आहेत किंवा वॉल सिस्टम आहे, ते हे जे मुख्य कंपोनंट्स आहेत ते तुम्ही जर एखाद्या वर्कशॉपमध्ये पहिलेच बनवून घेतलेत आणि मग ते कंपोनंट्स नेऊन साईटवर जर बांधकाम केलं तर क्वालिटीवर जास्ती चांगला कंट्रोल राहतो. स्टँडर्डायझेशनमध्ये एफिशियन्सी असते. त्या पद्धतीमध्ये डिझाईन डेव्हलप केले की ज्याच्यात तुम्ही छोट्या कॉटेजेस पासून तर मोठ्या स्ट्रक्चर्सपर्यंत बांधकामाचे डिझाईन करू शकता. बांबूपासनं आम्ही बांबूच्या हस्तकलेच्या वस्तू, फर्निचर तसंच घरं बांधणे याचं प्रशिक्षण तिथल्या युवक युवतींना देतो. तिथल्या लोकांना रोजगार मिळेल याकरता आम्ही एक त्यांची कोऑपरेटिव्ह संस्था पण स्थापन केलेली आहे, वेणुशिल्प औद्योगिक सहकारी संस्था. तर या संस्थेच्या मार्फत त्या वस्तूंची विक्री करण्यात येते. आणखी याशिवाय घरं बांधायचे काम आहे ते आमचे काही बचत गट आणि काही युवक स्वतंत्रपणे करतात. त्याशिवाय कोऑपरेटिव्ह पण घरं बांधायचे कामं करते. आत्तापर्यंत संस्थेने जवळपास 1700पेक्षा जास्त घरं बांधले आहे. त्याच्यामध्ये बांबूचे बाथरूम पण आम्ही बांधलेले आहेत. जवळपास 250च्या आसपास बाथरूमचं पण बांधकाम करण्यात आलेलं आहे. अर्बन मार्केटला समोर ठेवून आपले डिझाईन बनवण्यात येतात. शहरामध्ये लोक आमच्या वस्तू विकत घेतील आणि त्यापासून येणारा पैसा गावामध्ये पोचेल अशी ही एक संकल्पना मनात ठेवून आम्ही हे काम करीत आहे. आणि प्लॅस्टिकला रिप्लेस म्हणून आपण बांबूकडे बघायला हवं की प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्याच्या ऐवजी आपण बांबूच्या काय काय वस्तू बनवू शकतो. एकेका वस्तूची मी पूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. असताना सगळ्यात आधी आपण कांडूलपासून सुरुवात करू आणि अशा म्हणजे 7 ते 8 डिझाईन आपण कानातल्यांच्या बनवतो इथे. आणि ही आहे वाटी, बाऊल. हे प्रकार 7 ते 8 प्रकारच्या किंवा त्यापेक्षाही अधिक प्रकारच्या बांबूच्या राख्या आपण तयार इथे करतो. लेटर बॉक्स म्हणतात याला टी कॉस्टर म्हणतात. हे मोमेंटोज. त्यानंतर आहे फ्लॉवर पॉट, ह्याला छोटं फ्लॉवर पॉट म्हणतात हे पण. आणि हे आहे मोठं. हे आकाशकंदील. हे फोल्डिंगवाला आहे. फ्रूट स्टँड. फ्रूट स्टँडमध्ये हा प्रकार पाहताय तुम्ही. फुलांची टोकरी म्हणतात याला. त्यानंतर आहे किचन्स. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांची किंवा वेगवेगळ्या डिझाईनचे पण हेअर क्लिप आपल्याला मिळून जाते. त्यानंतर आहे हा मोबाईल स्टँड. हे आहे ऑफिस ट्रे. मोबाईल प्लस पेन स्टँड, बैलगाडीचा प्रकार. ह्याला तंबू गाडी पण म्हणतात. हे जे आहे हे तंबू. हा आकाशकंदील, याला पण आपण लॅम्प म्हणू. ही आहे पाण्याची बॉटल. ही पण बांबूपासून तयार केलेली आहे. आतमध्ये स्टील आहे आणि वरून बांबूचा हा प्रकार आहे. हे आहे चुडी हँगर. हा पात्रधार. ह्याच्यामध्ये 3 साईज आहे. एक स्मॉल साईज, हे मीडियम साईज आणि हा लार्ज मोठा साईज आहे. तर ह्या आपण डायनिंग टेबलवरती जेवण ठेवण्यासाठी आपण याचा
वापर करू शकतो. बांबूचा मोठ्या प्रमाणावर पारंपरिक उपयोग हा बांबूपासून पेपर आणि पल्प तयार करण्यासाठीचा आहे. आता नवीन काळामध्ये आणि नवीन जमान्यामध्ये बांबूचे मोठ्या प्रमाणावर आणि औद्योगिक पातळीवर याचा उपयोग आता सुरू झालेला आहे, ज्यात इंजिनियर्ड वूड किंवा बांबूपासून लाकूड तयार करायचं आणि त्या लाकडाचे मग विविध प्रकारे उपयोग केले जाऊ शकतील. की मोठे वृक्ष तोडले की ते वृक्ष परत तयार होण्यासाठी पुढचे 40 ते 60-65 वर्ष लागतात. त्या तुलनेने बांबू हा 4थ्या ते 5व्या वर्षी परिपक्व होतो आणि तो आपल्याला मोठं लाकूड तयार करायला कामी येतो. त्याच्यापासून आपण इंडस्ट्रियल वूड किंवा औद्योगिक पातळीवर आपण लाकडाची निर्मिती करू शकतो. मोठ्या प्रमाणावर बांबूचा वापर आजच्या तारखेला इथेनॉल, मिथेनॉल, बायो CNG याच्यासाठी देखील होऊ घातलेला आहे. अभी हम लोग बाम्बू के स्लैब के ऊपर चढ़े हैं और सीमेंट कंक्रीट का और बहुत सारा हम लोग स्लैब देखते हैं, पर बाम्बू का स्लैब हम लोग कभी नहीं देखे. और ये तो अभी इसकी स्लैब की ये तैयारी चल रही है और अभी से ही MSW हो गया, BSW के बच्चे हो गए, 40 से 50 बच्चे आके इसके ऊपर घूमते हैं, फोटो निकालते हैं. और ये स्लैब देखने योग्य है. खेती करना है तो खेती करना है तो उसको जो पेरनी के लिए जो वस्तु लगेंगे वो भी बाम्बू के ही लगेंगे. खेती में जो बैल रहते हैं उसके मुंह को अगर बांधने के लिए कुछ जो टोकरी लगेंगी वो भी बाम्बू की रहती है. तो किसानों को बहुत गरज है बाम्बू की. घर में अगर वो मुर्गी के लिए एक टोकरी बनाना चाहेगा तो वो भी बाम्बू की बनेगी. उनके घर में भी पूरा बाम्बू का ही छत भी रहेगा, बाम्बू की ही दीवार रहेंगी, बाम्बू की ही भिंत रहेंगी. क्योंकि कहा जाता है कि पहले तो बच्चे की जो नाव होती थी ये बाम्बू की पट्टी से ही नाव काटी जाती थी. पहले कहा जाता है कि आदमी जन्म से लगाकर मृत्यु तक का बाम्बू ही आदमी का साथ देता है. आखिर जब इस आदमी की स्थिति आ जाती है उस टाइम में भी बाम्बू की ही सीढ़ी बना के हम उसको ऊपर लेके जाते हैं. ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार मिळण्याकरिता बांबूचं खूप मोठं योगदान होऊ शकतं. त्याच्यामध्ये प्लांटेशन आहे, त्याच्यावरती प्रक्रिया करणं आहे, त्याच्यापासून वस्तू निर्मिती आहे, असे वेगवेगळे उद्योग आणि शेतकऱ्यांना पण यापासून उत्पन्न मिळू शकतं. हा आमचा अनुभव आहे. और मुख्य यहाँ विषय था लोगों का कि लोग माइग्रेशन बहुत होते थे. बहुत लोग काम करने के लिए बाहर जाते थे और काम के दृष्टि से वो हमेशा कुछ गांव में जाते हैं तो गांव में कोई लोग नहीं दिखते हैं, गांव खाली खाली दिखते हैं. यहाँ बहुत बड़ी खेती नहीं है और बहुत बड़ा रोजगार का प्रश्न है. तो इनको महीने का पेमेंट ना करते हुए है बाजार की दृष्टि से हर हफ्ते में अगर कारागिर को पैसा मिला तो वो उस पैसे से वो लोग अपना बाजार कर सकते हैं और उनका साप्ताहिक जो रूटीन लगा है वो ठीक से चलता है. तर अशी आपल्याकडे 10 गावांमध्ये जवळपास आत्ताच्या कंडिशनला 370च्या जवळपासमध्ये आत्ता कारीगर आहेत आपले. याच्यामध्ये लोक आपल्या घरी काम करतात. कुठेही मोठी फॅक्टरी आपल्याला दिसणार नाही की एका ठिकाणी लोक बसून काम करतात. आदिवासी युवक आणि महिला सध्या कमीत कमी 10 ते 12 हजारपर्यंत रोजगार ते महिन्याला कमवतात. गावं स्वयंपूर्ण होण्यासाठी या पद्धतीने कार्य होणं खूप गरजेचं आहे. मेरा नाम है राधा, गांव का नाम है चित्री. ये बांस के काम करते, राखी, कान का डोल कभी रात में बना लेते हैं, कभी टाइम मिला तो सुबह बनाते हैं और खेत में भी जाते हैं. अभी कान का डोल बनाया, वो खत्म हो गए. अभी राखी की सीजन रहेंगे, राखी बनाएंगे. ये राखी का मिला 30,000 और ये कान का बनाया 16,000. हो गया. राम राम, गोरेलाल अहिरिया. मैं काटकुम का रहने वाला हूँ और काटकुम से यहाँ लवादा में आया. 6 महीने का ट्रेनिंग किया और ट्रेनिंग करने के बाद ऐसा काम शुरू कर दिया और बस अच्छा डिज़ाइन बनाना शुरू किया. पहले तो पात्राधार स्टूल ऐसा बनाता था. अभी धीरे धीरे राखियाँ और कान का डूल हर एक चीज़ें बनाता हूँ. पहले मैं घर में बच्चे देखता था और बस उनको जागल करो और अपना माँ बाप चले जाते खेतों में गए तो उनको रखना पड़ता.
अभी बांस का काम करने लग गया, तो बहुत ही अच्छा लग रहा है कि भाई यहाँ पे तो मेरा लाइफ बदल गई और सब कुछ चेंज हो गया। जहाँ हमको घरवाली नहीं मिलती थी लेकिन आज घरवाली भी है ये बाम्बू केंद्र में आने से। बच्चा भी हो गया, अभी लड़की है। आपल्याकडे उन्हाळा अतिशय कडक असतो, झळा असतात, पाण्याचं प्रमाण आपल्याकडे कमी होऊन जातो. त्यामुळे साधारण अशा प्रजाती निवडाव्या आपण की ज्याचे पानाची आकार छोटा आणि पानाची जाडी कमी आहे. अशा प्रजातीचे बांबू जर का आपण निवडले तर आपल्या इथे तो बांबू चांगला येतो असा माझा अनुभव आहे आणि त्याची उत्पादकताही चांगली असते. उदाहरणार्थ आपल्या इकडे स्थानिक जो बांबू आहे त्याची पानाची साईज छोटाच आहे, ज्याला आपण मानवेल किंवा डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस इंग्लिशमध्ये म्हणतो, तो आपल्याकडे निश्चितच चांगला येतो आहे. त्याचप्रमाणे बांबूचा टुल्ला आपल्या इकडे चांगला येतो आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे थायरोस्टॅचिस ऑलिव्हरी चांगला बांबू येतो आहे. शिवाय आपल्या मध्य भारतामध्ये स्थानिक पाण्याची जिथे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, नदी नाले तळी याच्या बाजूनी बांबूचा बांबोस काटेरी बांबू जो आहे, कटांग देखील त्याला म्हणतात, तो काही प्रमाणात लावण्याचा विचार करावा. मी सुचवीन की खूप मोठ्या प्रमाणात लावू नये, कारण की तो काढत असताना काटे असल्यामुळे लेबर मिळत नाही, लोक मिळत नाही बांबू काढायला आणि मग शेवटी फार त्रासदायक आणि कठीण जातो बांबूला हार्वेस्ट करण्यासाठी. त्यामुळे त्याचा विचार करावा तुम्ही. आणि या व्यतिरिक्त असे बांबू ज्याच्यामध्ये की बांबूचा बालकव भीमा बांबू आहे, विचार करायला हरकत नाही. बांबूचा नूतन्स आहे, अशा प्रकारच्याही बांबूची निवड करायला हरकत नाही. 3 ते 4 जाती ह्या आयडेंटिफाय केल्या आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या बांबू बोर्डनी आणि नॅशनल बांबू मिशन फॉर अप्लिकेशन जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी सेटअप केलं होतं त्यांनी. त्याच्यामध्ये बालकोआ आणि डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस, टुल्डाचा जर चांगला बांबू मिळाला तर तोही बांधकामासाठी बऱ्यापैकी उपयुक्त होऊ शकतो, जर तो वॉल थिकनेस चांगली असेल तर हे 3 बांबू इवन ऑक्झिस्टेंद्रा स्टॉक्सी म्हणजे जो माणगा म्हणतात त्याचाही उपयोग बांधकामासाठी होतो. त्यामुळे या 4 ते 5 स्पीसीज ज्या आहेत त्या इवन बांबूचा वल्गारिस जो आहे तो सुद्धा माझा अंदाज आहे की मध्य भारतात जर वाढवला तर तो स्ट्रेंथ कॅरेक्टरिस्टिक जास्त येईल. कारण की आपली जिओक्लायमॅटिक कंडिशन अशी आहे की इथे ड्राय कंडिशन असताना हा नॅचरली बांबू हा वॉल थिकनेस जास्ती होईल, रिजिडिटी बढ़ेल. बाम्बू में अलग अलग बहुत जातियाँ हैं कि देश भर में तो 136 जाति है, पर हम अगर मेलघाट क्षेत्र में अगर मैं मेरी दृष्टि से बात करूंगा तो 2 जाति मैंने बताया कि जो नेचुरल यहीं होती. फिर इसके अलावा मैंने और 18 जाति के ऊपर अभ्यास किया. उसमें एक त्रिपुरा की एक जाति है अगर तलाशलाई वाली ऑलिवेरी करके. हम ऑलिवेरी की बात करेंगे तो ऑलिवेरी हाउसिंग के काम के लिए अच्छा है, कारागिर के लिए अच्छा है. बाकी बुद्धास के ऊपर हमने देखा तो बुद्धास फर्नीचर के लिए उपयुक्त है. हाँ, फिर अगर दूसरी जाति की बात देखेंगे तो गोल्डन बाम्बू भी है, फिर वैलगरिस भी है. पैराग्रेसिल करके एक जात है, वो उत्तराखंड की है, उत्तराखंड से उसका बीज लाया था. एक जात तो हमने साउथ अफ्रीका से लाया था अबेनसिने का, तो वो भी जाती है, पर वो इस वातावरण को ज़्यादा सूट नहीं हुए. वातावरण को सूट हुआ तो मानुएल कटांग, ऑलिवेरी, भीमा भी थोड़ा आ जाता है, पर जैसा आना चाहिए वैसा नहीं आता है. बीपासनं तयार केलेल्या रोपाला आपण ज्याचं शून्यवय माहिती आहे, शून्यवय कशाला म्हणू, बीपासनं सुरू झालेला रोप त्याला. पण बी व्यतिरिक्त इतर कितीतरी पद्धती आहे की ज्याच्यापासून रोपं तयार होतात आणि त्याच्यात बांबूची रांजीमधनं बांबूचा खालून त्याच्या आईपासनं बांबूला वेगळा करायचा आणि तो वेगळ्या ठिकाणी लागवड केली असता देखील बांबूची रोपं तयार केली जाऊ शकतात. त्याला रायझोम सेपरेशन असं म्हणतात. त्या व्यतिरिक्त ऊसाची जशी लागवड होते, ऊस जसा लावला जातो त्याच पद्धतीने बांबू देखील लावला जाऊ शकतो. पेरापासून केलेल्या बांबूला त्याच्या जिथं पेर आपण घेतलेला आहे त्या बांबूच्या रांजीचं वय तो घेऊन येतो. त्यामुळे नवीन रोप तयार केलं म्हणजे त्याचं वय 0 झालं असं नसून त्याच्या कुठनं आणलेलं आहे त्याचं मटेरियल म्हणजे त्याचं
उगम जिथे आहे तेवढं वय तो रोप घेऊन आलेला असतो. त्याशिवाय बायनोडल कटिंगनी पण करता येतो. एक मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून एक शास्त्र बांबूच्या रोपं तयार करण्याचं विकसित झालं आहे. आपण सगळेजण ओळखतो त्याला आपण टिश्यू कल्चर नावाने ओळखतो. आपण सर्वोत्तम बांबू जर कोणी म्हटलं तर तो बीपासून तयार झालेलं रोप यापेक्षा दुसरा चांगला पर्याय बांबूच्या रोपांचा नाही. त्यामुळे बांबूची रोपं जर बीपासून तयार झालेली मिळत असेल तर ती रोपं कधीही सोडू नये. ती सगळ्यात चांगली रोपं असतात, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. या शेतामध्ये लागवड करताना अंतर काय ठेवावं याचासुद्धा आम्ही विचार केला. शासनाच्या सांगण्यानुसार 15 फूट बाय 15 फूट हे अंतर योग्य आहे. मात्र काही लोक घन लागवड करताना 5 फूट बाय 5 फूट किंवा 10 फूट बाय 5 फूट अशीसुद्धा अंतराची निवड करतात. मात्र आमचा जो जुना अनुभव आहे मानवेल बांबूचा, हार्वेस्टिंग करताना जेव्हा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो त्या हिशोबाने आम्हाला शासनाचं रिकमेंडेशन योग्य वाटलं. याचं मुख्य कारण आता आपण थोडं समजून घेऊ. हे बेट आपण पाहू शकतो 1.5 वर्ष जवळजवळ याच्या लागवडीला झालेलं आहे आणि 1.5 वर्षामधली ही जी वाढ आहे म्हणजे किमान 4 ते 5 बांबू आपल्याला तिथे शूट्स नवीन आलेले दिसतात. तर 1.5 वर्षात जर ही परिस्थिती आहे तर यानंतर एक 5-6 वर्ष 10 वर्षानंतरचा आपण जर विचार केला तर सध्या हे बांबूचं बेट ज्या ठिकाणी आहे तिथून मी जिथे उभा आहे इथे 5 वर्षात हे बांबूचं बेट येणं अपेक्षित आहे. दुसऱ्या बांबूच्या बेटाची सुद्धा जर तेवढीच वाढ झाली तर आपण पाहू की हे बांबूचं बेट एवढ्यात येईल आणि इकडचं एवढ्यात येईल. आता मध्ये जी जागा आपण पाहू शकतो ही फार तर 5-6 फूट उरली. ज्यावेळेस आपल्याला हार्वेस्टिंग करायचं असते त्यावेळेला बांबू हे ओढून काढावे लागतात. ही जी एवढी जागा आहे 5-6 फूट एवढी किमान आवश्यक आहे बांबू ओढून काढण्यासाठी किंवा आपल्याला तिथे छटाई करायची असेल या सगळ्या गोष्टीसाठी. जर आपण घन लागवड केली तर पुढे त्या बांबूची काय परिस्थिती होईल हे आपण आज विचार करू शकतो आणि ती अडचण हार्वेस्टिंगची येऊ नये हा जर विचार आपल्याला आवश्यक वाटत असेल तर त्या हिशोबाने हे 15 बाय 15चं जे अंतर आहे हे आम्हाला योग्य वाटलं. शास्त्रीयदृष्ट्या बांबू हा 3 ते 4 वर्षाचा असताना काढणं सगळ्यात योग्य असते. मात्र जेव्हा आपण हे प्रत्यक्षात करायला जातो त्यावेळेला मात्र आपल्याला प्रश्न पडतो की हा ओळखायचा कसा. 3 वर्षाचा बांबू कोणता, 4 वर्षाचा कोणता, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा हे आपल्याला कळत नाही. आपल्याला काही ठोकताळे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की ज्या आधारे आपण कापत असताना हे ठरवू शकतो की ह्या बांबूचं वय किती आहे. मुख्यत्वे याची एकच परीक्षा आहे त्या बांबूचा रंग आणि त्याचं एक टेक्स्चर. कोवळा बांबू हा आपल्याला बघूनसुद्धा ओळखता येतो. कुठलाही भाजीपाला आपल्याला कोवळा कोणता आहे आणि जरड कोणता झालेला आहे, जुना कोणता झालेला आहे हे जसं नजरेने ओळखता येतं तशाच सारखं बांबूसुद्धा आपल्याला ओळखता येतं. थोडा सराव असणं आवश्यक आहे. हा जो बांबू आहे हा अगदी आपल्याला हिरवा कंच पोपटी रंग अशा प्रकारचा दिसतो आहे आणि याचे जे हे बांबूचा कोंब निघत असताना जी शीत असते ही सुद्धा अजून तिथेच आहे आणि सध्या याचं वय साधारण 8 ते 9 महिने आपण अंदाजे धरू शकतो. या बांबूपेक्षा थोडा जास्त डार्क असा जर बांबू आपण इथे शोधायचा प्रयत्न केला तर हा दिसतो आहे.
हा थोडा जास्त डार्क आहे, मात्र खूप जास्त नाही. याचे शीत जे आहे ते गळून पडलेलं आहे आणि थोडा त्याच्याकडे एक गर्दपणा यायला सुरुवात झाली आहे. हा दुसऱ्या वर्षीचा बांबू आहे. हा सुद्धा आपल्याला काढायचा नाही आहे, कारण याच्यामध्ये अजून मजबूती पुरेशी आलेली नाही. मग काढायचा कोणता? दुसऱ्या वर्षा पलीकडचे जे बांबू आहेत, जे तिसरा वर्ष सुरू झाला आहे किंवा 3 वर्ष पूर्ण झाले आहेत, बुरड कामासाठी किंवा इतर कामांसाठी आपल्याला 2 ते 3 वर्षाचा बांबू उपयोगाचा आहे, तो आपण कापू शकतो. हा एक डार्क असलेला हा बांबू नक्की आपण सांगू शकतो 2.5 ते पावणे 3 वर्ष आजच्या घडीला याला झालेले आहेत आणि हा आपण काढू शकतो. बांधकामासाठी जर आपल्याला बांबू हवा असेल तर मात्र 3 वर्ष पूर्ण होऊन त्याच्या पलीकडचाच बांबू आपल्याला कापणं आवश्यक आहे. तर यापेक्षा गर्द जो बांबू आहे तो आपल्याला इथे शोधता येईल. अशा प्रकारचा जो बांबू असेल जो बऱ्यापैकी डार्क आहे, नक्की त्याने 3 वर्ष पूर्ण केलेले आहेत असं आपण खात्रीलायकरित्या सांगू शकतो. एखादा बांबू बेटामध्ये जास्त काळ राहिला तर काय होतं हे याचं एक उदाहरण आहे. आजूबाजूच्या 2-3 बांबूंची जर तुलना केली तर हा बांबू ओळखायला येतो की बराच जास्त जुना आहे. हा बांबू वरपासून खाली वाळत वाळत चाललेला आहे. एखाद वर्षामध्ये हा पूर्ण बांबू वाळेल. हा या आधीच इथून काढणं आवश्यक होतं, नजर चुकीने तो राहून गेलेला आहे. बांबू कापत असताना आणखी एक काळजी घेणं गरजेचं आहे. तो कधीच अगदी बुडातून असा काढू नये. साधारणपणे 2 पेरं सोडून तिसऱ्या पेरामध्ये हा बांबू कापला जावा. यामागचं कारण हे आहे, इथून दरवर्षी पावसाळ्याचं पाणी जात राहील आणि इथून ही सड जर खाली गेली रायझोमपर्यंत तर हे पूर्ण बेट एका वेळी सडू शकतं. असं आमच्या सोबत घडलेलं आहे. काही बांबू काढताना चुका झाल्या आणि तिथून ते बांबूचं बेट पूर्णपणे सडलं. एकदम सगळे बांबू काढून टाकले. आता इथे काय होईल? या पावसाळ्यामध्ये एवढ्याच आकाराचे नवीन बांबूचे कोंब आलेले आपल्याला दिसतील का? तर याचं उत्तर पूर्णपणे नाही असं आहे. कारण इथे आता एकही बांबू या बेटात शिल्लक नाही आणि बांबूच नाही तर त्याला पानं पण नाही. अन्न निर्मितीची प्रक्रिया ही सगळी पानामध्ये होते. अन्न साठवण्याची प्रक्रिया ही त्याच्या रायझोममध्ये जमिनीच्या खाली होत असते. जर अन्न निर्मितीची प्रक्रिया थांबली तर पुढच्या वर्षीच्या कोंब काढण्यासाठीची जी ताकद जमा असायला पाहिजे रायझोममध्ये ती असणारच नाही. मग बांबू काय करेल? तर बांबू आधी इथेच आपले छोटे छोटे फुटवे काढेल, त्या फुटव्यांना पानं काढेल आणि त्याच्या आधारे परत आपला अन्नसंचय करण्याची प्रक्रिया सुरू करेल. मग हळूहळू छोटे बांबू, मग मोठे बांबू, हे जे आपण बांबूची लागवड केली होती सुरुवातीला तेव्हा जी प्रक्रिया होती तीच प्रक्रिया परत पुढच्या 3-4 वर्ष चालू राहील आणि मग आपल्याला एक चांगल्या साईजचा बांबू मिळेल. या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो आणि त्यामुळे बांबूचं पीक परवडत नाही असा सुद्धा शेतकऱ्यांचा समज होतो. बांबू शेतीमधले हे बारकावे आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा बांबू लावला पण अजिबातच परवडत नाही असं म्हणून मग एक 8 ते 10 वर्षानंतर सगळी बांबूची लागवड खोदून काढण्याची पाळीसुद्धा आपल्यावर येऊ शकते. बांबू कटाईची सुरुवात होते बेटाच्या सफाईपासून. बांबूला खालपासून वरपर्यंत फुटवे असतात. बांबू कापल्यानंतर ओढून काढताना हे फुटवे एकमेकात अडकतात, त्यामुळे बांबू ओढायला त्रास होतो. बांबू कापण्यासाठीच्या अवजारांचा प्रवास साध्या आरीपासून सुरू होऊन चेनसॉपर्यंत पोचला आहे. लाकडासाठी वापरण्यात येणाऱ्या चेनपेक्षा वेगळी चेन बांबूसाठी वापरावी लागते.
या चेनला दाते जास्त असतात. बेटातून बांबू कापणे, ओढून काढणे, त्यानंतर खडे छाटणे असा कामाचा क्रम आहे. खडे छाटण्याचे काम आपण दोनदा करतो. पहिल्यांदा नुसती फांदी छाटायची. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष खडा किंवा ज्याला गाठ पण म्हणता येईल ती कापून काढायची. पहिल्या टप्प्यातले खडे काढून झाले की बांबूचे ढीग लावून आपल्याला हव्या त्या लांबीचे बांबूचे तुकडे करणे आवश्यक असते. यामुळे पुढील टप्प्यांवरील बांबूची हाताळणी सोपी होते. दुसऱ्या टप्प्यातील खडे छाटणी कठीण तसेच वेळखाऊ काम आहे. हे काम सोपे करण्यासाठी आम्ही ग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धा या संस्थेच्या सहकार्याने एक यंत्र बनविले. आता आमचे काम अतिशय कमी वेळात कमी खर्चात आणि नीटनेटके होत आहे. या पुढचा आणि शेवटचा टप्पा आहे गठ्ठे बांधणी. आपल्याला हव्या असलेल्या संख्येत गठ्ठे बांधून त्याचा ढीग लावला की बांबू विक्रीसाठी झाला तयार. शेतकऱ्याला प्रश्न असा पडतो की बांबू आम्ही आमच्या शेतात लावू तर खरा, पण त्याची विक्री कशी होईल. ग्रामीण जीवनामध्ये दैनंदिन आयुष्यात आपल्याला बांबूचा उपयोग आढळून येतो, पण जर योग्य प्रकारचा बांबू योग्य ठिकाणी उपलब्ध करून दिला तर त्याला मार्केट अगदी आपल्या स्वतःच्या गावापासूनच सुरू होतं. घर बांधणीसाठी बांबू, कुंपणासाठी बांबू, सुपं टोपल्या बनवण्यासाठी बांबू, पिकांना आधार देण्यासाठी बांबू म्हणजे टोमॅटोचं पीक असेल, काकडी असेल, कारल्याचे वेल असतील, त्यानंतर संत्र्यासारखं पीक असेल ज्याला एका झाडाला 8 बांबू लागतात, म्हणजे 1000 झाडांचा जर बगीचा असेल तर 8000 बांबू एकदम लागतात. अशा प्रकारचे विविध उपयोग बांबूचे आपल्या आसपास सध्या आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांना आपण योग्य भावामध्ये आणि योग्य प्रतीचा बांबू म्हणजे योग्य प्रतीमध्ये विशेष सांगण्यासारखा मुद्दा आहे की जसं आपण आधी बघितलं बांबू काढायला सोपा जातो म्हणून पूर्णच्या पूर्ण बेट
काढून टाकलं जातं. कोवळा आणि परिपक्व बांबू एकत्रित शेतकऱ्याला विकला जातो तेव्हा त्याचंसुद्धा मोठं नुकसान होतं, कारण हा कोवळा बांबू लवकर तुटतो आणि सडतोसुद्धा. मग खात्रीलायक आपण जर बांबू उपलब्ध करून दिला की जो परिपक्व झालेलाच आहे, तर आपल्याला स्थानिक बाजारपेठसुद्धा उपलब्ध होऊ शकते. चांगला पर्याय जेव्हा लोकांना मिळाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात घर बांधणीसाठी बांबू आपल्या इथून जायला लागला. टोमॅटोचा आधार देण्यासाठी बांबू जायला लागला आणि मोठ्या प्रमाणात हा संत्र्याला आधार देण्यासाठी बांबूची विक्री आपल्या इथून होते. आपण वेगवेगळ्या सायझेसमध्ये बांबू कापून ठेवतो. साधारणपणे 12 फूट 15 फूट असा बांबूचा तुकडा हा संत्र्याला आधार देण्यासाठी जातो. 8 ते 10 फुटाचा बांबू हा टोमॅटोला आधार देण्यासाठी जातो आणि संत्र्याच्या फळं तोडण्यासाठी शिड्या बनवण्यासाठी बांबू मोठ्या प्रमाणात लागतो आणि ह्या बांबूला सगळ्यात जास्त किंमत असते. त्यानंतरचा उपयोग आहे बुरड कामासाठी. त्यांचे स्वतःचे क्रायटेरिया असतात की हा बांबू आमच्यासाठी योग्य आहे, हा नाही आहे. आणि अनेकदा असं होतं की त्यांनी जिथे कुठे व्यापाऱ्याकडे जातील किंवा इतर ठिकाणून विकत आणण्याचा प्रयत्न करतील तर तिथे त्यांना निवडण्याचं स्वातंत्र्य नाही राहत आणि त्यामुळे मग काही बांबू उपयोगाचे, काही नाही उपयोगाचे असे सुद्धा त्यांना आणावे लागतात. आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. तुम्हाला जो बांबू हवा आहे तो आम्ही बेटातून काढून देऊ. त्यामुळे तीसुद्धा मागणी आपल्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असते. बांबू पिकामध्ये सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो बांबू पिकाचे भाव खूप जास्त खालीवर होत नाहीत. 15 फुटी बांबू हा 55 ते 60 रुपये प्रति नग या दराने विकतो. यामध्ये कोणाला अगदी सरळ हवा असेल, खूप निवडून हवा असेल तर आपण त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा भाव घेतो. मात्र एक सरासरी हा भाव सध्या सुरू आहे 2023मध्ये म्हणता येईल. 12 फुटीचा भाव हा 45 ते 50 रुपयाच्या आसपास राहतो. संत्र्याला आधार देण्यासाठी साधारणपणे हा साईज जास्त चालतो. त्यानंतर टोमॅटोचा भाव जो आहे तो 8 ते 10 फुटाचा जो आपण म्हटला हा 20 ते 25 रुपयाच्या रेंजमध्ये हा सुद्धा बांबू उपलब्ध होतो. घर बांधणीसाठी जे बांबू हवे असतील मग ते त्यांना जसे आवडत आहेत, किती जाड आहेत किंवा किती लांब त्यांना हवे आहेत यानुसार आपण इतर भाव ठरवतो. तर एकूण दरवर्षी आपल्या इथून जवळजवळ 2,500 ते 3,000 बांबू सरासरी आपण विक्री करतो आणि त्याला मागणी व्यवस्थित आहे. अजूनपर्यंत आपल्याला कधीच बांबूची विक्री हे व्यापाऱ्यामार्फत करावी लागली नाही. थेटच आपली सगळी विक्री असते आणि त्याचमुळे बांबू शेती आपल्याला परवडते आहे. बांबू लावण्यामध्ये रिस्क जरा कमी आहे. होणाऱ्या हवामान बदलामुळे जी काही आज येत्या काळामध्ये आपल्याला दिसतो आहे की शेतीतनं मिळणारं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घट किंवा एकदम मोठे नुकसान होण्याची जी शक्यता आहे ती बांबू लागवडीमुळे त्या मानाने कमी होईल आणि बांबूची लागवड पूर्णपणे फेल गेली, मरून गेलं, जळून गेलं प्लांटेशन, जसं संत्र्याचे बगीचे पाणी नाही दिले गेले तर जळून जातात, मरून जातात, असला प्रकार बांबूच्या बाबतीत कधीही घडत नाही. पुढच्या वर्षी पाणी आलं, पाऊस पडल्याबरोबर लगेच सगळ्या गोष्टींना हिरवं पानं येतील, खालून नवीन शूट्स येतील, नवीन कोंब येतील, नवीन बांबू येतील आणि प्लांटेशन नुकसानीत येणार नाही एवढं नक्कीच. त्यामुळे हा निश्चित विचार सगळ्यांनी करावा असं मला